नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या वतीने जनलोकपाल विधेयकासाठी शनिवार वाडा ते राळेगण सिद्धी रॅलीचे आयोजन। पुस्तके मोबाईलवर उपलब्ध झाल्यास वाचन संस्कृती वाढीस लागेल, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांचं मत। लोकश्री डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशनचा 10वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा। इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या वतीने जनलोकपाल विधेयकासाठी शनिवार वाडा ते राळेगण सिद्धी रॅलीचे आयोजन करण्यात आले। जनलोकपाल विधेयकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शनिवार वाडा ते राळेगण सिद्धी अशी दुचाकी कार रॅली काढण्यात आली। या रॅलीत पुण्यातील 500हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले। रॅलीत करप्शन या संस्थेसह आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते कोथरूड, औंध, सिंहगड रोड, सातारा रोड, हडपसर, पिंपरी येथून रॅलीत शनिवार वाड्याजवळ सकाळी 8 वाजता पोहोचले। त्यानंतर 8:30च्या सुमारास सर्व कार्यकर्ते रॅलीद्वारे राळेगण सिद्धीकडे रवाना झाले। रॅलीत आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रोफेशनल पार्टी ऑफ इंडिया, सजग नागरिक मंच, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, महेश सेवा संघ, परिवर्तन, भारत स्वाभिमान न्यास, लायन्स क्लब इंटरनॅशनल, ओएसिस फाउंडेशन, ITI, फोरम इन्स्टंट इन्फॉर्मेशन, क्रिएटिव्ह फाउंडेशन, इंडियन मुस्लिम फ्रंट, महेश विदर्भ मंडळ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे कार्यकर्ते सहभागी झाले। बीबी सोमाणी, डॉक्टर सतीश राजमाचीकर, दीपक भराडिया, शेखर मुंदडा, ओमप्रकाश कासट, विजय वरुडकर यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली। bookganga.comच्या वतीने पानिपतकार विश्वास पाटील यांचे बहुभाषिक साहित्याच्या ई-बुक्सचे प्रकाशन डॉक्टर भटकर यांच्या हस्ते झाले। त्यावेळी bookganga.comचे संस्थापक मंदार जोगळेकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी भटकर म्हणाले, हिंदुस्थानातील सर्व भाषा या इंग्रजीप्रमाणे संगणकावर येणे आवश्यक आहे। हिंदुस्थानातील भाषेचे वैविध्य हा मोठा ठेवा आहे। मराठीप्रमाणेच अनेक भाषांची अशी स्थिती आहे, त्यांचे साहित्य वाचले जात नाहीत, कारण आजची पिढी मोबाईल पिढी आहे। त्यांना मोबाईलवर पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध झाली पाहिजेत। डॉक्टर विश्वास पाटील यांचे पानिपत, पांगिरा, चंद्रमुखी, झाडा झडती, महानायक, संभाजी या कादंबऱ्या आता ई-बुक्सवर उपलब्ध झाल्या आहेत। यावेळी विश्वास पाटील म्हणाले, मराठीचा वापर रोजच्या जीवनात कमी झाला आहे, त्यामुळे आपण नको तिथे इंग्रजी सर्रासपणे वापरतो। तरुण पिढी लेखनापासून दूर जात आहे, पैशाच्या लाभापोटी चांगल्या लेखनापासून दूर जात आहे, हा फार मोठा धोका आहे। यावेळी माधवी वैद्य म्हणाल्या, ई-बुक संकल्पनेमुळे मराठी लेखन जागतिक पातळीवर पोहोचले आहे, त्यामुळे वाचन संस्कृतीला हातभार लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले। लोकश्री डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन चिंचवड या संस्थेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह डॉक्टर विश्वजित कदम, लोकप्रिय सिने अभिनेते राहुल सोलापूरकर, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष आणि नगरसेवक भाऊसाहेब भोईर, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट रामचंद्र उर्फ चंदू शेठ कदम, DYSP मिलिंद मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते। प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले। 150हून अधिक गुणवंतांचा या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मनोज माझीर यांची निर्मिती असलेला महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचा पारंपरिक नृत्याविष्कार हा बहारदार कार्यक्रम या निमित्ताने सादर करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष नारायण मोहिते यांनी स्वागतपर भाषणात संस्थेची माहिती दिली। गेली 10 वर्षे संस्था समाज कल्याण, लोकजागृतीचे काम करत आहे असे सांगून मोहिते यांनी संस्थेने केलेल्या 10 वर्षातील कार्याचा आढावा घेतला। रक्तदान शिबिर, वधूवर सूचक मंडळ, अनाथ मुलांना मदत, रुग्णसेवा, बेरोजगारांना सहकार्य अशी कामे ही संस्था करते। डॉक्टर विश्वजित कदम संस्थेच्या स्थापनेच्या वेळेच्या आठवणी सांगताना म्हणाले, 1999 सालच्या सुमारास कडेगाव पोलीस भागातील किती लोक पुणे
पिंपरी भागात आहेत याची नोंद घेण्याची मोहीम सुरू केली होती। या कार्यात सुरुवातीला 25 ते 30 लोक सहभागी झाले। आज उपस्थित राहिलेला प्रचंड जनसमुदाय पाहून मी भारावून गेलो आहे। गुणवंतांचा सत्कार, कला क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांना प्रोत्साहन एवढ्यापुरते हे काम मर्यादित राहिलेले नाही असे सांगत कदम यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे सहकार्य करण्याची तयारी असल्याचे सांगितले। भाऊसाहेब भोईर यांनी भारतीय विद्यापीठाच्या आणि कदम कुटुंबियांच्या कार्याचा गौरव करत भारतातच नव्हे तर भारताबाहेरही नावलौकिक मिळवणाऱ्या भारतीय विद्यापीठाने पिंपरी चिंचवडमध्येही काम सुरू करावे असे आवाहनही केले। विश्वजित कदम यांना नुकतीच मानसशास्त्राची डॉक्टरेट मिळाली। त्याचा संदर्भ देत राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर आणि ऍक्टर यांच्यामध्ये एका अक्षराचा फरक असला तरी दोघांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे या दोघांना जर लोकांच्या मनाची नाडी पकडता आली नाही तर दोघांची टर उडू शकते असे सांगून हशा पिकवला। संकटे आल्याशिवाय माणसे मोठी होत नाहीत असे सांगून सांगलीकरांच्या श्रमाचे, समस्यांना तोंड देत त्यातून मार्ग काढण्याच्या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले। सांगली भागाचे एक वैशिष्ट्य म्हणजे दत्ताची सर्व महत्वाची ठाणी याच भागात आहेत असे सांगून या भागातील लोकांना दैवी आशीर्वाद आहे, त्यामुळेच ही लोक मोठी झाली असेही त्यांनी यावेळी नमूद केले। मी नारायण मोहिते, लोकश्री डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष। साहेबांच्या नावाचं आम्ही संस्था 2001 साली स्थापन केली। संस्था स्थापन करण्याचा उद्देश समाज कल्याणातून लोकजागृती, जेणेकरून साहेबांनी आम्हाला ही संस्था स्थापन करण्यास परवानगी दिल्यामुळे आम्ही आमच्या भागातले नोकरी धंद्यानिमित्तानं शहरामध्ये, पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलो। ते एकत्र येण्याचं काम केवळ त्यांच्या नावाची संस्था स्थापन करण्यास त्यांनी परवानगी दिल्यामुळे आम्ही गेली 10 वर्ष ह्या संस्थेचं काम करत आहोत। काम रक्तदान शिबिर, फळ वाटप, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, अनाथ मुलांना मदत किंवा शिक्षणासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये जे विद्यार्थ्यांना ॲडमिशन, नोकरीच्या संदर्भात नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करणं, याची सगळे जेणेकरून लोकांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टीसाठी आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं, आमचं संचालक मंडळ आणि आमचे सर्व सभासद एकमेकांच्या उपयोगी पडतात। जेणेकरून माणूस हा श्रद्धाशील प्राणी आहे, तो ज्याच्यावर श्रद्धा ठेवी तो त्याचे गुण आत्मसात करतो। त्या पद्धतीनुसार आम्ही पतंगराव कदम यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांचं कार्याला थोडी चालना मिळावी, मदत व्हावी आणि आमच्यामध्ये एकमेकांच्यामध्ये आपुलकी निर्माण व्हावी, जेणेकरून आम्ही एकमेकाच्या जवळीक साधली जाईल या दृष्टिकोनातून आम्ही हे काम चालवलेलं आहे। तसेच दुसरी गोष्ट की आम्ही नोकरीनिमित्तानं आल्यामुळं, मुलं मोठी झाल्यानंतर लग्नाचा प्रॉब्लेम यायला लागल्यामुळं आम्ही एक वधूवर सूचक मंडळ पण स्थापन केलं आहे, जेणेकरून या मंडळाचा फायदा सर्व लोकांना आतापर्यंत झालेला आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही हे जे सामाजिक उपक्रम राबवतो त्याचा सर्व लोकांना फायदा व्हावा आणि लोकांच्या मनात दुसऱ्याबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, एकमेकांना मदत करायची भावना माणसामध्ये मानसिकता निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून आमचं हे काम चालू आहे। आमचं संचालक मंडळ म्हणजे आमचे हे विलासराव पवार हे सचिव आहेत। हे विलासराव पवार आपलं आयन मुल्ला उपाध्यक्ष आहेत संस्थेचे, विकाजी मोहिते हे सदस्य आहेत। आज संस्थेचा 10वा वर्धापन दिन आम्ही साजरा करीत आहोत आणि या वर्धापन दिनानिमित्त 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ साजरा केला जातो। हा उपक्रम आम्ही गेली 10 वर्ष सातत्यानं चालू ठेवला आहे आणि त्यामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी म्हणजे परीक्षा सोडून विद्यार्थी शाळेमध्ये प्रावीण्य मिळवतो, परंतु इतर काही ॲक्टिव्हिटीजमध्ये जर तो प्रावीण्य कौशल्य मिळवत असेल तरी त्याचा आम्ही वेगळा सत्कार करतो।
आणि काही आमचे सभासद आहेत त्यांनी काही विशेष प्रावीण्य मिळवलं असेल, विशेष त्यांचा गुणगौरव, त्यांना प्रशस्तीपत्र देऊन आम्ही त्यांचा सत्कार करतो. असे एकंदरीत हे आमच्या संस्थेचं जे कामकाज आहे या पद्धतीनं चालू राहते. जे आमच्या भागातली इथं लोक आहेत आणि ते चांगल्या हुद्द्यावरती त्यांनी ह्या वर्षी काय नाव कमवलेलं आहे. म्हणजे कोणी जुडो कराटे किंवा हे आपलं प्रावीण्य म्हणजे शिक्षण क्षेत्रात फील्ड असं ह्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळालं त्यांचा सुद्धा आम्ही आज गुणगौरवाचा कार्यक्रम घेतलेला आहे. कसं आहे, आज काही लोक नॅशनल लेवलला सुद्धा आहेत. आजच्या म्हणजे आज वर्धापन दिन हा गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करून आम्ही साजरा करतो. आणि ही संस्था स्थापन करण्यामागचा जो उद्देश समाज कल्याणातून लोकजागृती, जेणेकरून समाज हा सामाजिक भावनेकडे, सामाजिक कामाकडे वळला गेला पाहिजे, दुसऱ्यासाठी त्यानं काहीतरी केलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून एकमेकांची ओळख वाढली पाहिजे, माणसं जवळ आली पाहिजेत. हा ह्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे की जेणेकरून माणूस माणसापासून लांब चाललाय. आज भगवंतानं ही सृष्टी निर्माण केली भिन्न स्वरूपात, ती केवळ एक कारण आहे की ओळख, एकमेकाला ओळखता यावं. परंतु नेमकी ओळखच माणूस विसरून गेलाय. आणि ती ओळख ही संपत्ती आहे आणि ती वाढवण्यासाठी, एकमेकाचे संबंध सुधारण्यासाठी, एकमेकावर आपुलकी प्रेम निर्माण होण्यासाठी ही संस्था आम्ही स्थापन केली. जेणेकरून हे विश्वजित कदम, हे पतंगराव कदमांचे चिरंजीव, त्यांनी आम्हाला ही संस्था स्थापन करण्यासाठी मोलाचं सहकार्य केले. आणि त्यांनी आमच्या या संस्थेच्या सभासदामध्ये अगदी हृदयात स्थान मिळवले. त्यांना अलीकडं जो कार्यक्रम आमच्या सभासदांना भेट देण्यासाठी वेळ मिळत नव्हता, म्हणून त्यांनी आमचे जे आता नवीन चंदूशेठ कदम ॲडव्होकेट यांना त्यांनी आमचा भाग बघण्यासाठी सांगितलं. त्यामुळं आमच्या लोकांचं काम एवढं हलकं झालं आहे. आणि पाहिजे ती मदत, नाहीतर विश्वजित कदम बाळासाहेबांना भेटणं इतकं अवघड आहे. येत्या 1 सप्टेंबरला होणाऱ्या गणेश उत्सवानिमित्त महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधिकारी आणि गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक मनपा भवनात झाली. यावेळी उपमहापौर प्रसन्न जगताप, आमदार बापू पठारे, स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर, मनीषा घाटे आदी मान्यवर उपस्थित होते. शहराच्या सुरक्षिततेसाठी वॉर्डस्तरीय निधीतून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागेल, असे गणेश बिडकर यांनी सांगितले. मंडळातील कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही महापौर राजपाल यांनी यावेळी दिले. दी पुना मर्चंट्स चेंबर आयोजित व्यापार महर्षी स्वर्गीय उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, महापौर मोहनसिंग राजपाल आणि चेंबरचे अध्यक्ष अजित सेठिया, उपाध्यक्ष रमेश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या वर्षीचा कैलासवासी व्ही.ल. गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक प्रभातचे पत्रकार दिगंबर दराडे यांना देण्यात आला. तसेच आदर्श व्यापारी उत्तम पुरस्काराने हिंद साडी सेंटर आणि दी पुना मर्चंट चेंबरचे सभासद डायाबाई शहा, पुणा डाळ अँड बेसन मिलचे दीपचंद पारख यांना गौरवण्यात आले. पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, कृषी क्षेत्रावर आपल्या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असून राजकीय क्षेत्रात त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. आजचा तरुण वर्ग कृषी क्षेत्राकडे वळत असून प्रसार माध्यमांचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कितीही प्रगती आणि रोजगार निर्मिती झाली तरीही कृषी क्षेत्र महत्वपूर्ण क्षेत्र आहे, असेही त्यांनी सांगितले. उज्ज्वल निकम म्हणाले, करांमध्ये सातत्यता नाही. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कर लादले जात नाहीत, परंतु स्थानिक संस्था कर लादला जात आहे. शेतकरी आणि व्यापारी या दोघांमध्ये सुसंवाद असेल तर त्याचा फायदा ग्राहकाला निश्चित होईल, असेही निकम यांनी यावेळी सांगितले. यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन नहार यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक लोढा यांनी केले.